सकाळ सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज नववर्षाला सुरुवातीने या स्पर्धेची नवीन सुरुवात होते आहे। खरं तर आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि या स्पर्धेचा ग्रँड फिनाले MPL सीझन 2 मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2 चा हा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि क्वालिफायर 1 च्या सामन्याच्या टॉससाठी आपण तयार आहोत। एका बाजूला असणार आहे टेबल टॉपर महात्मा फुले संघ, तर टेबलमध्ये द्वितीय क्रमांकाचा संघ आहे अहिर वॉरियर्स। एका बाजूला कॅप्टन विजय डोईफोडे आणि या मॅचमध्ये कॅप्टन असणार आहेत सतीश खडसे। या सामन्याचा टॉस केला जातोय सन्माननीय राजभाऊ जहागीरदार यांच्या शुभ हस्ते आणि कॉल असेल अहिर वॉरियर्स संघाचा। टेल इज अ कॉल अँड टेल। टॉस जिंकला आहे कॅप्टन अहिर वॉरियर्स संघाचे विजयभाऊ यांनी टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतो। नक्कीच गोलंदाजीचा निर्णय। सकाळचं सत्र आहे, एक क्वालिफायरचा सामना, कारण लीग मॅचेस आतापर्यंत खेळले आहेत। मागच्या सामन्यामध्ये महात्मा फुले संघाने पराजित केलं, त्याचा थोडासा दबाव असेल आता संघावर? दबावाचं काही कारण नाही आहे, कारण की आमच्या संघामध्ये जवळपास 75% जे खेळाडू आहेत हे सगळे सिनियर आहे, अनुभवी खेळाडू आहे। त्याच्यामुळं असा दबाव काही विशेष नाही, कारण की मागच्या सीझनला सुद्धा आम्ही उपविजेता होतो, त्यामुळे या सीझनचं काही असं प्रेशर नाही आहे। नक्कीच आपल्या संघामध्ये आहे। ज्या प्रकारे हा मॅच आहे, प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल। बरोबर, हा एक चुरशीचा समोरचा संघ ही एक बलाढ्य संघ आहे, त्याच्यामुळं हा एक चुरशीचा सामना होईल। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील विजयभाऊ आपल्याला आणि आपल्या संघाला सुद्धा या मॅचसाठी। थँक्यू। महत्त्वाच्या सामन्यामध्ये सतीश भाऊ, टॉस तुम्ही गमावला, जर टॉस जिंकला असता काय निर्णय राहिला असता? निश्चितच क्वालिफायर मॅच आहे, महत्त्वाचा मॅच आहे, आम्ही बॅटिंग करणार होतो। टॉस बॅटिंगचा निर्णय होता आणि बॅटिंगच आली आहे। किती धावा मैदानाच्या आतमध्ये टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल, कारण अहिर वॉरियर्स संघ बॅटिंगमध्ये डेप्थ असणारा संघ आहे। बरोबर आहे, परंतु महत्त्वाचा मॅच असल्यामुळे 60-70 सफिशियंट आहे। पहिल्या आटेमध्ये फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच। एनी चेंजेस? 3 चेंजेस आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा असतील सतीश भाऊ आपल्या या सामन्यासाठी। तर प्रेक्षक हो, महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस या ठिकाणी समाप्त झाला आहे। क्वालिफायर 1 च्या या सामन्यामध्ये टॉस जिंकला आहे टीम अहिर वॉरियर्स संघाने। बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं निमंत्रण दिलं आहे या मॅचमध्ये महात्मा फुले संघासाठी, आणि या मॅचसाठी खास करून प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतील। थोड्याच वेळामध्ये नव्या वर्षाची नवीन सुरुवात क्वालिफायर 1 च्या सामन्याने होते आहे। tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहतात। आजपर्यंत जे सहकार्य केलं आहे, असंच सहकार्य आजच्या दिवसामध्ये राहू द्या। धन्यवाद।
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कृपया अंपायरना माझी विनंती आहे की आपण त्वरित सामना सुरू करण्यासाठी आज जावे. कृपया वेळ होत आहे, पंचांनी लगेच जावं.
प्रेक्षको गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. नव्या वर्षाची नवी सुरुवात, नव्या आशेने, नव्या उमेदीने नवीन वर्षाची सुरुवात होते आहे. नूतन वर्षाभिनंदन. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, आयोजकांचं, संयोजकांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपणा सर्वांना वाढदिवसाच्या या नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या काळात प्रत्येकाचं हे वर्ष भरभराटीचं, आनंदाचं, सुख समृद्धीचं जावो हीच सदिच्छा, हीच अपेक्षा. आणि आजच्या दिवसाला सुरुवात होते आहे मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2चा हा थरार अंतिम टप्प्यामध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आजच्या या नव्या दिवसाची, नव्या वर्षाची सुरुवात करतो आहोत. क्वालिफायर 1चा सामना महात्मा फुले संघ आणि दुसऱ्या बाजूला अहिर वॉरियर्स टॉस जिंकत असताना अहिर वॉरियर्स संघाने बॉलिंगचा निर्णय घेतला आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे या मॅचमध्ये महात्मा फुले संघाला. सोनू अहिर पहिला बॉल ड्राईव्ह केला आहे, खूप चांगला फटका. बॉल गॅप मध्ये चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय MPL चौकार. चौकाराच्या मदतीने क्वालिफायर 1ची नवीन वर्षाची, नव्या मॅचची सुरुवात झाली आहे. या दिवसाची सुरुवात झाली आहे. चौकार पहिल्याच बॉलवर फलंदाज सतीश खडसे यांच्या बॅटमधून. अनुभवी खेळाडू आहे सतीश, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि या स्पर्धेमध्ये आता 100 धावा पूर्ण करत आहेत. 103 धावा त्यांच्या बॅटमधून, सतीश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. 103 यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय, धावबादची संधी, चांगल्या थ्रोची गरज होती. हा बॉल निर्धाव बॉल असेल. टॉस जिंकत असताना या मॅच मध्ये बॉलिंगचा निर्णय अहिर वॉरियर्स संघाने घेतलाय. टेबल टॉपर आहेत, प्रथम क्रमांकाचा संघ टेबल टॉपर मध्ये. आता लीग मॅचेस संपल्यात त्यामुळे आता प्रत्येक सामना नॉकआउट आहे. आणखी एक चांगला ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत आता वायडीच लॉंग ऑफला. विजय डोईपुढे फंबल होताना पाहायला मिळालं. खूप कमी वेळा या खेळाडूकडनं चुका होतात, परंतु एक धाव याही बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट होईल. 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला एक आक्रमक फलंदाज सचिन बळी, ज्यांच्या बॅटमधून या पूर्ण स्पर्धेमध्ये 150 धावा आल्या आहेत. 151 धावा त्यांच्या बॅटमधून या पूर्ण स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये मोसीनचा शो पाहायला मिळाला आणि तो पुन्हा एक वेळ पुढे नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आखूटप्प्याचा बॉल होता, अपील करता आहेत विकेट किपर आणि गोलंदाज सोनू अहिर. सोनू अहिर एक प्रॉपर गोलंदाज नव्हते या संघाचे, बदली गोलंदाज म्हणून या संघामध्ये जागा मिळवली आणि सातत्याने रेग्युलर गोलंदाजालाही लाजवेल यापेक्षा चांगली गोलंदाजी करतायत. एक इकॉनॉमिकल गोलंदाज आहे त्या संघासाठी, कारण 2 षटकामध्ये 7-8च्या ॲव्हरेजने रन देतात, विकेट्सही मिळवतात. ही या संघासाठी जमेची बाजू राहिली आहे. पुन्हा एक वेळ बघा, बॅटची कडा लागून बॉल आता वेगाने चाललाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करता आहेत या बॉलचा, परंतु तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता. या 2 धावेच्या मदतीने सचिन यांचं खातं उघडते आहे. धावसंख्या 7 रन, 5 बॉल झाले आहेत. पॉवर प्लेचा खेळ सुरुवात. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. 8 षटकांची ही लढत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस करत असताना आता स्ट्रायकिंगला सचिन बळी. पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर हा बॉल किंचितसा बाहेर निघतोय. शरीराचा वेधही घेतोय, थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी नव्हती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल निर्धाव. पहिला षटक समाप्त झाला आहे. धावसंख्या 7, 7 रन विदाऊट लॉस. टॉस जिंकत असताना या मॅचमध्ये बॉलिंगचा निर्णय अहिर वॉरियर्स संघाचा. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला पहिल्या बॉलवर, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी केली सोनूने. सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून अहिर वॉरियर्स संघासाठी पहिलं षटक सोनू अहिर यांचेच बंधू सागर अहिर टाकायचे, परंतु आज सोनूवर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीवर पूर्णपणे ते खरे उतरले. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाले गोलंदाज सोनू. आता सागर अहिर गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला सतीश खडसे असणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे होते सागर, त्यामुळे या षटकामध्ये आता कशा प्रकारे खेळ करतील, दबाव त्यांच्यावर वाढत चाललाय.
सुरुवातीच्या काही सामन्यामध्ये विकेट्स मिळवल्या, परंतु तदनंतर विकेट्स मिळत नाही आहेत या खेळाडूला. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर. बॅकआउट पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर कव्हर. पहिलाच बॉल, वाईटचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. स्टंपिंगची मागणी असेल ही, बघण्यासारखं असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो, की फलंदाज बाद आहेत की नाही, कारण हा महत्त्वाचा निर्णय आहे. महत्त्वाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होते, त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर येईल. नॉट आउट असतील फलंदाज, नाबाद दिला आहे तिसऱ्या पंचांनी. वाईटचा इशारा असेल, एक्स्ट्रा रन मिळेल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 8 होते आहे. पहिल्याच बॉलवर अपील झाली, थोडीशी टीम अडल झाली, टीमची मीटिंग झाली, शॉर्ट मीटिंग. आणि त्या मीटिंगमध्ये कॅप्टनने हेच सांगितलं असेल की या मॅचमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन खेळा, कारण पहिल्या सामन्यामध्ये जिंकले तर थेट फायनलचं तिकीट मिळेल, परंतु या सामन्यामध्ये पराजित झाले तर एलिमिनेटरच्या विजेता संघासोबत खेळावं लागेल. आणि एलिमिनेटरमध्ये पाहायला मिळते स्पायडर आणि सिरपूर चेन 11, त्यामुळे ते दोन्ही संघ ताकदवान आहेत. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅप्टन विजय डोईफोडे. एकच रन मिळेल या बॉलवर. धावसंख्या 1 रनच्या मदतीने 9 धावा विदाऊट लॉस. सुरुवात थोडीशी संयमानेच करतायत महात्मा फुले संघाचे सलामीचे फलंदाज सचिन बळी. आक्रमक खेळासाठी ओळखले जातात, परंतु ते या षटकामध्ये नक्की आक्रमण करतील. पुन्हा एक वेळ अपील होते आहे. चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं टर्न होताना पाहायला मिळाला. आतमध्ये हा बॉल वळतोय आणि याचसाठीच तर ओळखल्या जातात सागर अहिर. या खेळाडूकडे विविधता आहे गोलंदाजीमध्ये. सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरून बॉल वळवण्याची क्षमता आहे, वेग आहे, काही रॉंग वन टाकतात, त्यामुळे अनेक वेळा फलंदाज या खेळाडूसमोर अडचणीत येताना पाहायला मिळाले. WPL सीझन 2 अक्षरशः या खेळाडूने गाजवलं. MPL ची सुरुवात चांगली केली होती, आताही चांगला खेळ करतायत. आडव्या बॅटने मिडॉनच्या टोक्यावरून बॉल चाललाय आता लॉंग ऑनच्या दिशेने. 2 बाउन्स इनटू द रोप आलाय हा फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून. MPL चौकार. धावसंख्या होते आहे 13. चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले बघा. अक्रॉस द लाईन जात मिडॉनच्या डोक्यावरून बॉल पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. गरज होती या फटक्याची आणि गरजेच्या वेळी तो फटका आला. प्रेशर रिलीज करणारा हा फटका. पुन्हा एक वेळ बॅकफुटवरून कट केला आहे. एका धावेचा कॉल. धावबाची संधी. थ्रो थोडासा हाईटवर. थ्रो जर थोडा खाली असता किंवा गोलंदाज स्टंपच्या अगदी मागे उभे असते तर फलंदाज अडचणीत येऊ शकले असते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले कव्हरमध्ये सोनू अहिर यांच्याकडून. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, एक खूप चांगले गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू अहिर वॉरियर्स संघाचे. आणि अहिर वॉरियर्स संघाकडे अनेक अष्टपैलू खेळाडूंची भरणा आहे, त्यामुळे हा संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतोय. यावेळी पायाने खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर रन मिळणार नाही, कारण बॅटने तुम्हाला खेळावा लागेल तेव्हा धावा मिळतील.
वेगळ्या पद्धतीने हा बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न होता. गोलकीपर जणू समोर एक्झिक्यूट केलाय. खूप चांगला फटका. विजय डोईफोडे एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आता हा बॉल चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय MPL चौकार. प्रयत्न चांगला होता. हा कॅचेस होण्यासारख्या नसतात अशा प्रकारच्या, कारण थोडासा दूरवर हा बॉल होता. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावे करता. हाईट जास्त होती या बॉलला. विजय डोईफोडे जितक्या वेगाने या बॉलवर आले, दुसरा खेळाडू असता तर बॉलपर्यंत कदाचित पोहोचू शकला नसता. दोन षटकांचा खेळ समाप्त होतो आहे. धावसंख्या 17 रन विदाउट लॉस. सतरा धावा बिनगडी बाद. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत असताना बॉलिंगचा निर्णय. अहिर वारियर संघ क्वालिफायर 1चा हा सामना. MPL सीझन 2 मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2चा हा थरार. शेवटच्या दिवसामध्ये सोनू अहिर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आता गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला सतीश आज थोडेसे अडचणीतच पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर खूप कॉन्फिडन्सने चौकार लगावला, परंतु तदनंतर त्यांची बॅट थोडीशी शांत आहे. परंतु हा खेळाडू खूप लवकर पुनरागमन करणं जाणतो. लवकरच होत्याचं नव्हतं करणं हा खेळाडू जाणतो. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 17. ओव्हर द विकेट. पहिला बॉल या षटकामधला. सोनू अहिर त्या ठिकाणी मंकड करण्याचा प्रयत्नात होते. स्विचिटचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतो आहे, कारण माहिती आहे की थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी पडल्यानंतर सोनू यांचा बॉल आतमध्ये येत होता, त्यामुळे पाहिजे तसा बॅटवर कनेक्ट झाला नाही, बॅटवर आला नाही. निर्धाव आहे. रन मिळणार नाही. आडव्या बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड पंचांनी वाटचाल केली आहे. पुन्हा एक वेळ बघण्यासारखं असेल की आता काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांकडून, कारण अपील तर लाऊड होती. कॉन्फिडन्स पाहायला मिळतो आहे अहिर वारियर संघाच्या डगआउटमध्ये. याही वेळी बीट केलं फलंदाज सतीश यांना. चांगली गोलंदाजी होते अहिर वारियर संघाकडून. OUT फलंदाज यष्टीचित होतील. खूप चांगले विकेट किपिंग अभि तोडकर यांच्याकडनं आणि पहिल्या विकेटचं पतन होते आहे. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये लागतोय टीम महात्मा फुले संघाला. सतीश खडसे याही मॅचमध्ये आयकॉन आज पुन्हा एक वेळ सस्त्यात बाद होताना पाहायला मिळाले. पहिला झटका लागतो आहे. अहिर वारियर संघाचे सलामीचे फलंदाज सतीश डगआउटला वाटचाल करत आहेत. 17 धावा, एक फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले होते सोनू. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा सोनूने खर्च केल्या. या षटकामध्ये आले. पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. ही या खेळाडूची खासियत आहे. विकेट्सही घेत आहेत, इकॉनॉमिकल सुद्धा राहत आहेत आणि या स्पर्धेमध्ये प्रभावित केला आहे याही खेळाडूने. टॉस जिंकत असताना बॉलिंगचा निर्णय या मॅचमध्ये राहिला होता. अहिर वारियर संघाचा आतापर्यंत दबाव बनवला आहे या सामन्यामध्ये महात्मा फुले संघांवर. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आत.
ओ समोर टाकलेला बॉल यॉर्कर लेन डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. फ्लाईट दिली आणि बॉलला अगदी समोर टाकण्याचा प्रयत्न. स्वतःला यॉर्क करून घेतलं. चांगला बॉल पाहायला मिळतो आहे सोनू यांचा. फ्लाईट देत आहेत, दिलेर गोलंदाजी करत आहेत. काळीच लागतं अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी, कारण ज्या प्रकारे सिमेंटची विकेट आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे, अशा खेळपट्टीवर इतकी फ्लाईट देत आहेत. आणखी एक समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केला आहे. धावबादची संधी. ओ यष्ट्यांवर जर हा बॉल लागला असता तर फलंदाज धावबाद होऊ शकले असते. चांगला थ्रो पाहायला मिळतो आहे विजय यांच्याकडनं. ॲथलीट खेळाडू आहेत विजय. सातत्याने अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स देत आहेत, ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहेत, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, प्रत्येक स्तरावर खूप चांगला खेळ केला या खेळाडूने. यावेळी आणखी एक स्विचिंगचा प्रयत्न. गोलंदाज पुन्हा एक वेळ एका वेगळ्या स्टाईलने अपील करण्याचा प्रयत्न करत होते. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी होते आहे. धावसंख्या 19. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आतापर्यंत आल्या फक्त 2 धावा. अखेरचा बॉल असेल या षटकामधला. स्विचिंगचा आणखी एक प्रयत्न. वाईड यॉर्कर लेंथ. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आशिष फंबल झालंय, परंतु आता एकच रन मिळेल या बॉलवर. फिल्डिंग मध्ये मिसफील झाले आहेत, परंतु एकच रन मिळते आहे. झोपकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 20. लॉस ऑफ 1 विकेट. राहुल बळी 2 धावा. सचिन बळीच्या बॅटमधून आल्या 11 धावा 2 चौकाराच्या मदतीने. आणि महत्त्वाचं काय तर या मॅचमध्ये 2 षटकामध्ये सोनू अहिर यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज माघारी परतवला. यानंतर या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. चला कृपया सामना झटपट घ्या. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 20. लॉस ऑफ 1 विकेट. सागर अहिर येत आहेत 4थं षटक घेऊन. आतापर्यंत या मॅचमध्ये दबावामध्ये आहे महात्मा फुले संघ. या संघाला आता आक्रमण करावं लागेल. क्वालिफायर 1च्या या सामन्यामध्ये जिंकायचं आणि फायनलचं तिकीट मिळवायचं, तर आता तिकीट फाडावं लागेल एखाद्या गोलंदाजाचं. आक्रमण करावं लागेल या मॅचमध्ये, कारण आक्रमण केल्याशिवाय या मॅचमध्ये जिंकता येणार नाही. कारण बॅटिंगमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा तोपखाना आहे या संघाकडे. तोफीतले अनेक गोळे आहेत बॅटिंगमध्ये, त्यामुळे हा संघाला धावसंख्या मोठी द्यावी लागेल. आडव्या बॅटने बिग हिटचा प्रयत्न. बॉल पाठवला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच रन मिळेल या बॉलवर. एकेरी धावेने धावसंख्या 21. सचिन आता स्ट्रायकिंग एंडला. थोडासा संयमाचाच खेळ करतायत सचिन. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु तो आक्रमक बाणा थोडासा आतापर्यंत पाहायला नाही मिळाला. ज्या प्रकारे पहिल्या बॉलपासून हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातात सचिन, आज ती हिटिंग थोडीशी नाहीशी झाली आहे, लोप पावत चालली आहे या मॅचमध्ये. पुन्हा एक वेळ हा खेळाडू आक्रमण करेल का, प्रतिहल्ला चढवेल का, हे बघण्यासारखं असेल. प्रयत्न तर तोच आहे. यावेळी उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चालला आता वाईड लॉंग ऑन बॉल लाईनच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय हा सचिनच्या बॅट मधून आणखी एक चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 25 रन. आक्रमण करायला सुरुवात केली आहे फलंदाज सचिन यांनी. पुन्हा एक वेळ चांगला बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल पाहायला मिळतोय, एक्सप्रेस बॉल. एकच रन मिळाली आहे बॉलवर. ज्या ठिकाणी 2-2 धावाचा प्रयत्न होता व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी 1-1 धावा येत आहेत. आणि कारण क्षेत्ररक्षण तितकं चांगलं होतं आहे अहिरवार या संघाचं.
धावसंख्या 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी स्विचची टायमिंग चांगला आहे आणि बॉल चालला आता थर्मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय एमपीएल चौकार. धावसंख्या 30 रन 30. चौकार आलाय. स्विचचा खूप चांगला प्रयत्न आणि बॉल पाडवलाय थर्मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबे करता. या 4 धाबेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 30 रन. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धाबा, 1 फलंदाज बाद. ड्रिंक्सच्या अगोदर आता फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. या मॅच मध्ये 20 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. 10 बॉल मध्ये सागर यांनी, जे प्रमुख गोलंदाज आहेत या संघाचे. यावेळी अक्रॉस द लाईन मिड विकेटच्या दिशेने बॉल पाठवलाय. डीप मिड विकेट वरून वेगाने बॉलवर येत आहे क्षेत्ररक्षक, परंतु 2 धाबा रोखू शकणार नाहीत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा, 1 फलंदाज बाद. अखेरचा बॉल असेल 4थ्या षटकामधला. 32 रन. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. धावबाची संधी निर्माण झाली आहे. गरज होती नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याची, तसं झालं नाही. अवि तोडकरने एस्टनवर बॉल लावण्याचा प्रयत्न केला. जर अविने जर हा बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला पाठवला असता तर फलंदाज धावबाज असते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ आता टीम हडल घेतील, मीटिंग घेतील. थर्ड अंपायरचा डिसिजन असेल. हॅलो.
हॅलो, स्पायडर संघ आणि शिरपूर इलेव्हन संघ आपले प्लेइंग इलेव्हन लगेच जमा करा. टायमाचं बंधन आहे, त्याच्यामुळं कोणाची अडचण ऐकल्या जाणार नाही. लगेच प्लेइंग इलेव्हन जमा करा. इनिंग ब्रेकच्या नंतर टॉस केला जाईल. बेनिफिट ऑफ डाऊट, बॅट्समन नाबाद. चौतीस धावा, एक फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. पुन्हा एक वेळ पहिला बॉल 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आशिष पाठक. बॉल पाठवला मिड विकेटला. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या मिळून जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 36. लॉस ऑफ 1 विकेट. क्वालिफायर 1चा हा सामना. टॉस जिंकत असताना या सामन्यामध्ये बॉलिंगचा निर्णय. अहिरवारिय संघ MPL सीझन 2चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतील कारण सुपर संडे आहे. नायक फलंदाज थोडीशी अडचण होती, त्या ठिकाणी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला पंचांनी. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. टप्पा चांगला होता, अतिरिक्त उसळी मिळाली. आशिष पाठक डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. नॅचरल अँगल बनते, बाहेरच्या दिशेने बॉल निघतात, खास करून राईट हँडर फलंदाजासाठी, आणि त्याचा थोडासा फायदा ते या स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळाले. मागच्या काही 2-3 सामन्यामध्ये ते इकॉनॉमिकल राहिले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत आशिष. यावेळी समोर सरसावट बॉल पाठवला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु वसीम पठाण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1च रन मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 37 रन. 37ला 1. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज राहुल बळी. 7 बॉलमध्ये 11 धावा याही खेळाडूच्या बॅटमधून आल्या आहेत. अकुटप्प्याचा बॉल होता, पाहिजे तसं टायमिंग झालं नाही. चांगला बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बाउन्स मिळताना पाहायला मिळतो आहे. आशिष पाठक हाईट आहे, खांद्याचा खूप चांगला वापर केला, त्यामुळे बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसरी घेतोय आणि फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक विकेट किपर यांच्या मधोमध हा बॉल पडला. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 37. आडव्या बॅटने पुन्हा एक वेळ बिगिटचा प्रयत्न. बॉल चाललाय आता उमेश वाघ यांना हुलकावणी देऊन डीप बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल करता आहेत राहुल. 2च धावा मिळतील. त्या ठिकाणी बॉल फिरला होता, बॉलला वळण होतं, गती होती, त्यामुळे बॉल पडल्यानंतर टप्पा काढल्यानंतर वळण घेताना आणि उमेश वाघ यांना हुलकावणी देऊन गेला. 2 धावा येतील या बॉलवर. या 2 धावेच्या मदतीने 39 रन. 5व्या षटकाचा अखेरचा बॉल असेल आशिष पाठक गोलंदाजीसाठी. अखेरचा बॉल ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विचिचा प्रयत्न. सोपा झेल शॉर्ट टर्नमॅनला पकडला गेलाय आणि संपलाय खेळ. फलंदाज राहुल यांचा. आशिष पाठक महत्वाच्या या मॅच मध्ये ऐन मोक्यावर या ठिकाणी ऐन वेळी विकेट मिळवून देत आहेत, ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. राहुल यांना बाद व्हावं लागेल. एकोणचाळीस रन 39 लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
आशिषांनी ब्रेक थ्रू मिळवून दिला. या मॅचमध्ये गरज होती या ब्रेक थ्रूची, कारण राहुल एक आक्रमक फलंदाज होते आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेता आहेत अहिर वॉरियर्स संघाचे गोलंदाज. नवीन फलंदाज संदीप बळी मैदानाच्या आतमध्ये सचिन यांचा साथ देण्यासाठी पोहोचले आहेत. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. 18 बॉल आता या दोन फलंदाजांपैकी एका खेळाडूला खेळावे लागतील. शेवटच्या षटकापर्यंत एका खेळाडूला तरी टिकून राहावं लागेल खेळपट्टीवर. किमान 70 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवावं लागेल. अहिर वॉरियर्स संघाकडे ज्या प्रकारे बॅटिंगमध्ये डेप्थ आहे, गोलंदाज विजय डोईफळे गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाज, भन्नाट वेग आहे या खेळाडूकडे. थोडासा कमी रनअप जरूर आहे, परंतु ज्या प्रकारे वेग क्रिएट करतात, वेग प्राप्त करतात, हयाम ॲक्शनने अनेक वेळा फलंदाज एक्सेप्ट करत नाहीत की इतका वेगाने बॉल येईल. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच रन मिळेल. अझर आहेत या ठिकाणी. अझरने डीप मिड विकेटला या स्पर्धेमध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण केलंच नाही आहे, त्यामुळे सातत्याने त्या क्षेत्रामध्ये त्याला ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी तो कमी चुका करतो. एकच रन मिळेल या बॉलवर. या एका धाब्याच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आणि आता स्ट्रायकिंग एंडला सँडी, अर्थातच संदीप बळी. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत सँडी, मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि ऑन साईडला त्यांच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न पुन्हा एक वेळ पाहिजे तसा बॅटवर बॉल आला नाही. धावबाची संधी होती, परंतु बॅकअप खूप दूरवरती आहे वसीम पठाण, कारण त्यांना शक्यही झालं नसतं की या बॉलला गॅदर करण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये ते पोहोचतील, कारण वाडीचे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होते सँडीसाठी. चांगला खेळ होतो आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मेरिटवर खेळत आहेत, दोन्ही संघ ताकदीवर खेळत आहेत आणि या दोन्ही संघांना माहिती आहे की विरोधी संघाची ताकद काय आहे, कारण सातत्याने खूप काळ क्रिकेट हे खेळाडू एकमेकांसोबत खेळलेले आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये आता मजा येईल. विजय डोईफळे कशा प्रकारे खेळ करतील. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आशिष पाठक. चुका होत नाहीत या खेळाडूकडनं. एकच रन मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 42 रन एक्सपेक्टर आहेत या संघाचे. आशिष पाठक, विजय डोईफळे हे दोन खेळाडू, कारण या दोन खेळाडूंवर या संघाची संघ सबमिट कराय. इनिंग ब्रेकमध्ये आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या दिशेने अझर बॉलच्या खाली आणि एक सोपा झेल सुटलाय अझरकडनं. कॅचेस विन द मॅचेस म्हटल्या जातं आणि हा झेल सुटतोय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आणि 3 धावा येत आहेत. खूप कमी वेळा या खेळाडूकडनं चुका होतात, परंतु मला वाटतं हवेच्यामुळे हा झेल सुटला असावा, कारण खूप वेळापर्यंत बॉल हवेमध्ये होता आणि ऐनवेळी हवेने दिशा बदलली, त्यामुळे बॉलनेही दिशा बदलली आणि बॉल हातामधून निसटला. अशा अनेक वेळा घटना मैदानाच्या आतमध्ये घडत असतात. त्यामुळे खेळाडू तर चांगला आहे, त्याच्याकडनं चुकी झाली, चुका माणसांकडून होतात. बॅकफुटला जात सरळ बॅटने खेळला आहे. त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये फलंदाज अडथळा आणण्याचा प्रयत्न होता, परंतु ते त्यांच्या वेने धावत होते, त्यामुळे ह्या 2 धावा मिळतील. रन येत आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा आल्या 5 बॉलमध्ये. अखेरचा बॉल आशिष पाठक यांच्या स्पेलचा शिल्लक असेल. 49 रन 49. 49ला 3 49 रन, लॉस ऑफ 3 विकेट. अखेरचा बॉल आशिष पाठक यांच्या स्पेलचा. यावेळी दिशा दिली आहे बॉलला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला उमेश वाघ. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्याकडून. एकच रन मिळेल बॉलवर. या षटकामध्ये आल्या फक्त 8 धावा. धावसंख्या होते आहे महात्मा फुले संघाची 50 धावा पूर्ण 3 फलंदाज बाद. अहिर वॉरियर्स संघ टॉस जिंकत असताना गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजांनी साध्य ठरवला आहे. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केली, कारण 42 बॉल झाले आहेत आणि फक्त 50 धावा बनवता आल्या. महात्मा फुले संघाला सलामीचा फलंदाज सचिन बळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे.
चला सामन्याला सुरुवात करा. लिस्ट तयार ठेवायची आहे. दोन्ही टीम एलिमिनेटरचा सामना असेल. त्या सामन्याचा टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक नाही करायचा, चला लवकर. अखेरचं षटक विजय डोईपुढे. या मॅच मधलं, या डावामधलं अखेरचं षटक स्पेलचं शेवटचं षटक असेल, दुसरं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल होते विजय, एक विकेटही मिळवली होती. पहिला बॉल स्विंग अँड मिस. पहिला बॉल निर्धाव आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा बघा, या खेळाडूचा टप्प्याची खरंच एक वेगळी कला आहे या खेळाडूकडे. टप्पा या खेळाडूचा सुटत नाही आणि त्या टप्प्याचे दिवाने झाले अनेक प्रेक्षक. या खेळाडूने इम्प्रेस केला आहे. आणखी एक चांगला बॉल, बॅटची कडा लागून विकेट किपरचे प्रयत्न चांगले होते. अवीचे रन मिळेल या बॉलवर एक. बॅटची कडा लागून एक धाव आली. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 51 धावा, 51 रन. 2 बॉलमध्ये फक्त एक धाव. आता स्ट्रायकिंग एंडला सचिन बळी जे सेट फलंदाज आहेत. यावेळी उडवलाय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही. सेफ झोन मध्ये बॉल लँड होईल. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल. एकच धाव. चांगला थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावते आहे. 52, 52 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 52 धावा, 52. 3 बॉल शिल्लक आहेत. या षटकामधले क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. आता उमेश जे मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांना आता एक कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध क्षेत्ररक्षणासाठी पाठवले जाते आहे. थर्टी सर्कलच्या बाहेर ऑफ्टमला खूप जास्त क्षेत्ररक्षक लगावले आहेत विजय डोईपुडे यांनी. समोर टाकलेला बॉल ड्रॉप लॉफ्ट केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन मिळाले आहे बॉलवर. चांगली गोलंदाजी करतायत विजय. जितका पेपर कठीण तितकाच हा खेळाडू अभ्यास चांगला करून येतो. धावसंख्या 53, 53 रन. यावेळी बघा बॅटवर बॉल नाही, धावबाची संधी होती. अभि आज यष्ट्यांचा नेमच चुकवतो आहे. एकच रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 54, 54. अखेरचा बॉल या इनिंग मधला, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल 7.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणखी एक चांगला बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि फलंदाज धावबाद. आणखी एक विकेट मिळते आहे. धावा झाल्या आहेत या मॅच मध्ये. प्रथम फलंदाजी करताना महात्मा फुले संघाच्या 54, 55 धावांचं लक्ष असेल. फलंदाज सचिन धावबाच्या स्वरूपात बाद झाले या बॉलवर. 55 धावांचं लक्ष क्वालिफायर 1 या सामन्यामध्ये. आणि फायनलचं तिकीट मिळवायचं अहिरवारिय संघाला तर 55 धावा बनवायच्या आहेत. आणि फायनलचं तिकीट मिळवायचं आहे महात्मा फुले संघाला तर 55च्या आधी रोकावं लागेल आता अहिरवारिय संघाला. त्यामुळे प्रेक्षक हो, दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघ संघर्ष करतील, लढतील. या मॅच मध्ये स्वतःचा जीव झोकून देतील आणि या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करतील. सचिन बळी 22 बॉलमध्ये 28 धावा, 3 चौका, रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. शेवटच्या बॉलवर सतीश खडसे 6 बॉलमध्ये 6 धावा. राहुल बळी 10 बॉलमध्ये 13 धावा. संदीप बळी 1 आणि गजानन राठोड 5 धावा. सोनू अहिर गोलंदाजीसाठी पाहण्यात आले. 2 षटकामध्ये 10 रन देत 1 विकेट मिळवली. फक्त 5ची इकॉनॉमी या महत्वाच्या सामन्यामध्ये. सागर अहिर 2 षटकामध्ये थोडेसे महागडे राहिले. 24 धावा या खेळाडूने खर्च केल्या. आशिष पाठक 2 षटकामध्ये 13 धावा, 1 फलंदाज बाद. इकॉनॉमिकल स्पेल
परंतु विजय डोईफोडे जितका पेपर कठीण असतो तितकाच हा खेळाडू अभ्यास चांगला करतो. 2 षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या.
बाद पहले बल्लेबाजी करते हुए महात्मा फुले ने 8 ओवर्स में 54 रन बनाकर 55 रनों का लक्ष्य रखा है जीत के लिए। पहला क्वालिफायर मुकाबला ये अहीर वॉरियर्स और महात्मा फुले के बीच अंपायर का सिग्नल आता हुआ सेकंड इनिंग स्टार्ट। लेट्स प्ले। गेंद हबीब शेख के हाथों में, सामना करेंगे प्रसाद। पहली गेंद और करारा स्ट्रोक उस गेंद के ऊपर और मिस फील्डिंग। ये खराब शुरुआत ये महात्मा फुले के लिए। पहली गेंद पर बेहतरीन स्ट्रोक लगाया था प्रसाद पाठक ने और डीप एक्स्ट्रा कवर में 4 रन हासिल करते हुए बेहतरीन शुरुआत अहीर वॉरियर्स मालेगांव के लिए इस एमपीएल का पहला क्वालिफायर। और फिर से गेंद हबीब शेख के हाथों में, सामना कर रहे हैं प्रसाद। इस बार फिर से उसी क्षेत्र में खेल दिया इस गेंद को। इस बार फिर से राहुल, इस बार कोई गलती नहीं, अच्छी एफर्ट और उतना ही अच्छा थ्रो। 1 रन हासिल होता हुआ बल्लेबाज प्रसाद के लिए स्कोर पहुंचता हुआ 5 रनों पर। 55 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए, फाइनल में अपनी जगह पक्की करने के लिए 55 रन गोल्डन अपॉर्चुनिटी अहीर वॉरियर्स के लिए इस मुकाबले को जीतकर फाइनल में जगह बनाने की। और हबीब शेख इनके हाथों में गेंद, ये एक अहम गेंदबाज है महात्मा फुले की ओर से। अगर इस मुकाबले में वापसी करनी है तो इस गेंदबाज से अच्छी गेंदबाजी की जरूरत। इस बार अच्छी गेंद थी लेकिन बल्लेबाज उतना ही समझदार, हल्के हाथों से उस गेंद को शॉर्ट मिड विकेट में खेलकर 1 रन हासिल करते हुए सागर अहीर और स्कोर को पहुंचाते हुए 6 रनों पर। फिर से तैयार है हबीब भाई। इस बार प्रसाद उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। बेहतरीन शुरुआत दिलाई है प्रसाद ने इस मुकाबले में, पहली गेंद पर बाउंड्री हासिल करके। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करने का प्रयास, बैट का बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन पे खिलाड़ी मौजूद लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे ओम बड़ी। 1 रन हासिल होता हुआ बल्लेबाजों को। बेहतरीन शुरुआत हो चुकी है ये अहीर वॉरियर्स मालेगांव की ओर से। मात्र 55 रन का पीछा कर रहे हैं और उसके जवाब में अच्छी शुरुआत कही जा सकती है। इस बार थोड़ी सी फील्ड में तब्दीलियां सागर अहीर के लिए। एक खिलाड़ी डीप मिड विकेट पे तैनात करते हुए लॉन्ग ऑन के खिलाड़ी को मिड ऑन के क्षेत्र में बुलाया है गेंदबाज ने। एक डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी तैनात। इस बीच ये गेंद, इस बार खराब गेंद, ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर। वाइड का सिग्नल आता हुआ अंपायर्स की ओर से। अतिरिक्त रन हासिल होता हुआ बल्लेबाजी टीम को और अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 8 रनों पर। इस बार अच्छी गेंद थी, बड़ा हिट खेलने का प्रयास था सीधे बल्ले के साथ लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो पाया। गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। आखिरी दिन है आज इस एमपीएल का और काफी दर्शक आज जुड़ने की उम्मीद है। अभी शुरुआत सुबह का वक्त, फिर भी दर्शकों की तादाद काबिले सराहनीय है इस ग्राउंड पर और यूट्यूब के माध्यम से भी काफी ज्यादा दर्शक जुड़ चुके हैं। इस बीच ये गेंद, इस बार फुल टॉस रहती गेंद को डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेला हुआ। राहुल मौजूद, 1 ही रन से संतुष्ट। दोनों ही बल्लेबाज, अच्छी बल्लेबाजी होती दोनों ही बल्लेबाजों की ओर से देखने को मिलती हुई। इसी बीच ओवर की समाप्ति, तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान के। 55 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है अहीर वॉरियर्स मालेगांव। इस एमपीएल सीजन 2 का ये पहला क्वालिफायर अहीर वॉरियर्स और महात्मा फुले मालेगांव के दरमियान में। पहले बल्लेबाजी की है महात्मा फुले क्रिकेट क्लब ने और 54 रन बनाकर 55 रनों का लक्ष्य रखा है। जवाब में पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 9 रन। तो अच्छी शुरुआत हो चुकी है ये अहीर वॉरियर्स की ओर से और उनके दोनों ही सलामी बल्लेबाज सागर अहीर और प्रसाद पाठक इस वक्त पिच पे मौजूद है। और जब तक ये 2 बल्लेबाज है इसी तरह से बगैर कोई बड़े स्ट्रोक्स खेले हुए आसानी से रन बटोरते जाने की क्षमता रखते हैं दोनों ही। ओम के हाथों में गेंद, सामना करेंगे सागर अहीर। अच्छी गेंद और उतनी अच्छी तरीके से उस गेंद को मिड विकेट की ओर खेलकर 1 रन हासिल करते हुए बल्लेबाज सागर स्कोर को पहुंचाते हुए इस इनिंग्स में पहली मर्तबा डबल डिजिट्स में 10 रन होता हुआ स्कोर। ओम बड़ी काफी एक्सपीरियंस गेंदबाज है महात्मा फुले की ओर से और विकेटों के पीछे सचिन, सामना करेंगे प्रसाद।
इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल करने का प्रयास, बैट के ऊपर हिस्से पे गेंद लगी, रनआउट का मौका, लेकिन सही समय पर वापस लौटे सागर। खुशकिस्मत रहे कि डायरेक्ट हिट नहीं लगी, वरना रनआउट की एक अपॉर्चुनिटी थी वहां महात्मा फुले के लिए, लेकिन मौका गवाते हुए महात्मा फुले अगली गेंद के साथ फिर से तैयार होम सामना कर रहे हैं प्रसाद। इस बार ऑफ टर्न से बाहर रहती गेंद, बेहतरीन अंदाज से उस गेंद को कट कर दिया है, गेंद गोली की रफ्तार से बाउंड्री से बाहर, बेहतरीन हिट। आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से इस स्ट्रोक को मुकम्मल किया बल्लेबाज प्रसाद ने, और दूसरा चौका उनके बल्ले से आता हुआ, और इन 4 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 रनों पर। बेहतरीन बल्लेबाजी जारी है प्रसाद पाठक के बल्ले से। इस पूरा टूर्नामेंट में उनका बल्ला थोड़ा सा खामोश रहा था, लेकिन बड़े गेम के प्लेयर है प्रसाद पाठक, बड़े मुकाबलों के खिलाड़ी है प्रसाद। इस बार खेल दिया इस गेंद को लॉन्ग ऑन की ओर, वहां पर नीलेश मौजूद, अच्छा एफर्ट नीलेश द्वारा, एक ही रन से संतुष्ट होना होगा दोनों ही बल्लेबाजों को। बेहतरीन क्रिकेट जारी है ये ग्राउंड के बीच में देखने को मिलती हुई, अच्छी गेंद, उतना ही अच्छा स्ट्रोक और उतना ही अच्छा फील्डिंग में एफर्ट नीलेश की ओर से। 1 रन हासिल हुआ, स्कोर पहुंचा 15 रनों पर। फिर से अगली गेंद के साथ तैयार है होम, सामना कर रहे हैं सागर अहीर। इस बार फुलर लेन की गेंद लॉन्ग ऑन की ओर खेल दिया है, मिड ऑफ से खिलाड़ी उस गेंद को रोकने का प्रयास, और ये गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री से बाहर, 4 रनों के लिए। बेहतरीन हिटिंग होती हुई ये सागर अहीर की ओर से। अब खूबसूरत स्ट्रोक खेला था सागर अहीर ने, जानते थे लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, तो सिर्फ 30 से 8 के घेरे के खिलाड़ी को बीट करना था, और उसमें कामयाब होते हुए 4 रन हासिल करते हुए अपनी टीम के लिए। अगली गेंद के साथ तैयार ओम। इस बार आड़े बल्ले से खेल दिया है, गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री की ओर, 1 बाउंस इनटू द बाउंड्री रोप्स। बेहतरीन बल्लेबाजी है सागर अहीर के बल्ले से, खूबसूरत स्ट्रोक लगाया उन्होंने ओवर की आखिरी गेंद पर। 2 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर 23 रन बगैर किसी विकेट के नुकसान के। बेहतरीन हिटिंग होती हुई दोनों ही बल्लेबाजों की ओर से। अब 30 यार्ड के घेरे के बाहर 5 खिलाड़ी बाहर रह सकते हैं, पावर प्ले के ओवर से समाप्त, और बेहतरीन स्टार्ट दिलाई है इन दोनों ही बल्लेबाजों ने इस बड़े मुकाबले में अपनी टीम को, और पूरी तरीके से हावी रही है अहीर वॉरियर्स मालेगांव इस मुकाबले में। जिस तरह से अब तक गेंदबाजी, फील्डिंग और बल्लेबाजी देखने को मिली है, दबदबा कायम रखा है अहीर वॉरियर्स ने इस मुकाबले में। और अब गेंदबाजी में कुछ तब्दीलियां करते हुए महात्मा फुले के कैप्टन शिवाजी अखंड को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। शिवाजी अखंड इस पूरे टूर्नामेंट में बेहतरीन गेंदबाजी की इन्होंने अपनी टीम के लिए, लेकिन आज सिचुएशन थोड़ी सी अलग है, क्योंकि बल्लेबाजी हावी रही है अब तक गेंदबाजों पर। तो देखते हैं किस तरह से गेंदबाजी होती है शिवाजी अखंड की ओर से। थोड़ी सी फील्ड में तब्दीलियां, एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर तैनात, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर और डीप बैकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक शॉर्ट थर्मैन, एक स्लिप, एक शॉर्ट कवर। तो कुछ इस तरह से फील्ड की सजावट शिवाजी अखंड के लिए। पहली गेंद बड़ा हिट खेलने का प्रयास, शायद बैट का इनर एज लगा था, गेंद विकेट का कीपर तक 1 बाउंस के रूप में पहुंची बगैर किसी रन के। अच्छी शुरुआत शिवाजी अखंड के द्वारा। और फिर से शिवाजी अखंड अपने बॉलिंग एंड पर तैयार, सामना कर रहे हैं प्रसाद पाठक। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करने का प्रयास, लेकिन उतना अच्छा कनेक्शन नहीं। अच्छा एफर्ट फील्डिंग में शॉर्ट कवर के खिलाड़ी संदीप द्वारा, 1 ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज स्कोर को पहुंचाते हुए 24 रनों पर। अभी भी 31 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए अहीर वॉरियर्स मालेगांव को, और बेहद बेहतरीन शुरुआत हुई है उनकी ओर से बल्लेबाजी की। इस बार फिर से फील्ड में तब्दीली, डीप बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी को शॉर्ट पॉइंट पे तैनात करके डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी तैनात किया गया। इस बीच ये गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल, आगे खेल दिया उस गेंद को, मौका था वहां संदीप के लिए, लेकिन संदीप उस गेंद तक नहीं पहुंचे, और गेंद जाती हुई कवर्स बाउंड्री से बाहर 4 रनों के लिए। खराब एफर्ट फील्डिंग में संदीप बड़ी का, 4 रन हासिल होते हुए
सागर अहीर को और स्कोर पहुंचता हुआ 28 रनों पर। बेहद अच्छी बल्लेबाजी देखने को मिलती हुई ये दोनों ही सलामी बल्लेबाजों द्वारा। अभी तक का गेंदबाजों को मौका नहीं दिया है मुकाबले में वापसी करने का, पूरी तरीके से हावी रहे हैं दोनों ही बल्लेबाजी है। बड़ा मुकाबला है ये और बड़े मुकाबलों में बड़े खिलाड़ी निखर के आते हैं और ये दो बड़े खिलाड़ी इस वक्त बल्लेबाजी में निखर के सामने आते हुए प्रसाद और सागर अहीर। इस बीच अगली गेंद के साथ तैयार शिवाजी अखंड। इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ की ओर, वहां पर सतीश खड़ से मौजूद, एक रन हासिल होता हुआ बल्लेबाजों को। बेहतरीन बल्लेबाजी जारी है। पिछली गेंद पर बाउंड्री हासिल की थी सागर ने, इस गेंद पर सिंगल लेके स्ट्राइक को रोटेट करते हुए समझदारी वाली क्रिकेट ये देखने को मिलती हुई सभी दर्शकों को। एक्सपीरियंस बल्लेबाज है ये दोनों ही और जानते हैं कि किस तरह से बल्लेबाजी करना है, उस काम को बखूबी अंजाम देते हुए अपने टीम के लिए। अगली गेंद के साथ फिर से शिवाजी अखंड प्रसाद पाठक के लिए। इस बार ऑस्टम से की गेंद कट किया उसे शॉर्ट कवर पर, संदीप मौजूद, एक रन हासिल होता हुआ बल्लेबाजों को। स्कोर पहुंचता हुआ 30 रनों पर। बेहतरीन बल्लेबाजी जारी है ये, जानते हैं ओवर्स के रन आ चुके हैं तो कुछ अतिरिक्त करने का प्रयास नहीं कर रहे दोनों ही बल्लेबाज, मात्र गेंदों के अनुरूप बल्लेबाजी करते हुए जिस तरह की गेंदें हो रही है उसी तरीके से इन दोनों ही बल्लेबाजों की ओर से बल्लेबाजी देखने को मिल रही है। और उसकी वजह है कि कोई बड़ा टारगेट नहीं है, इसी वजह से विदाउट प्रेशर के दोनों ही बल्लेबाजों की ओर से बल्लेबाजी होती हुई। अगली गेंद इस बार कदमों का इस्तेमाल करके उस गेंद को खेल दिया है कवर्स बाउंड्री की ओर और इस बार फिर से गेंद बाउंड्री से बाहर। बेहतरीन बल्लेबाजी, जानते हैं कवर्स में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, उसी ओर अपने स्ट्रोक को कंप्लीट करते हुए बेहतरीन हिटिंग। इसी बीच ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 34 रन बगैर किसी विकेट के नुकसान के, 3 ओवर्स के बाद स्कोर पहुंचा है 34 रनों पर। बेहतरीन बल्लेबाजी जारी है दोनों ही बल्लेबाजों की ओर से। 3 ओवर्स 34 रन, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करती हुई अहीर वॉरियर्स मालेगांव और उनका डगआउट काफी प्रसन्नता नजर आती हुई सभी खिलाड़ियों के चेहरे पर। जानते हैं कि एक आसान जीत की ओर बढ़ रही है टीम और उसकी वजह है पहले जिस तरह से उनकी गेंदबाजी हुई थी, बेहतरीन गेंदबाजी हुई थी, मात्र 54 रनों पर रोका था और उसी के जवाब में बल्लेबाजी भी आसानी से बल्लेबाजी होती हुई 34 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब मात्र 21 रनों की जरूरत है जीत के लिए। नीलेश आए गेंदबाजी के लिए और पहली गेंद पर प्रसाद 1 रन हासिल करते हुए अपने टीम के लिए स्कोर को पहुंचाते हुए 35 रनों पर। मात्र 20 रन दरकार है अभी यहां से इस मुकाबले को अपने नाम करने के लिए और फाइनल में अपनी जगह पक्की करने के लिए। और नीलेश ये एक बड़ा खिलाड़ी है महात्मा फुले क्रिकेट क्लब की ओर से, देखते हैं किस तरह से गेंदबाजी होती है उनकी ओर से। अब यहां से अगर मुकाबले में बने रहना है तो निरंतर अंतराल पर विकेटों की जरूरत है, उसके अलावा आप रन रोककर मुकाबले को नहीं जीत सकते। इस बीच ये गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में, वहां फील्डर अभी मौजूद है और अच्छी फील्डिंग उतना ही अच्छा थ्रो, दोनों ही बल्लेबाज 1 रन के साथ संतुष्ट। खराब क्रिकेट वहां सचिन बड़ी की ओर से, आज सुबह से ही दिन खराब इस खिलाड़ी का जाता हुआ। और फिर से नीलेश बॉलिंग एंड पे तैयार, प्रसाद इस बार सामना करेंगे प्रसाद पाठक। प्रसाद पाठक का काफी प्रभावित किया इस बल्लेबाज ने आज इस पहले क्वालिफायर मुकाबले में, अच्छी बल्लेबाजी की है। आ, 36 रन बोर्ड पे लग चुके हैं, चौथी ओवर जारी है। थोड़ी सी फील्ड में तब्दीलियां होती हुई प्रसाद पाठक के लिए स्लिम डाउन पे खिलाड़ी तैनात किया गया है। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद बेहतरीन अंदाज से उस गेंद को कट कर दिया है, वहां खिलाड़ी मौजूद लेकिन कोई मौका नहीं उनके इस गेंद को रोकने का। गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री से बाहर 4 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी है प्रसाद पाठक के बल्ले से जारी रहती हुई। ऑफसाइड स्ट्रॉन्ग जोन है इस बल्लेबाज का, आप उस तरफ गेंदें नहीं कर सकते। अगर आप 3 खिलाड़ी भी लगाते हैं तो भी इस बल्लेबाज को रोक नहीं पाएंगे इस तरह के स्ट्रोक्स खेलने से। 4 रन हासिल हुए बल्लेबाजों को। अगली गेंद के साथ तैयार नीलेश, इस बार पुल कर दिया उस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में, अभी वहां मौजूद। बेहतरीन फील्डिंग अभी द्वारा, 1 ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज स्कोर को पहुंचाते हुए 41 रनों पर 41 रन बोर्ड पे लग चुके हैं।
और इसके बाद ओवर के बाद दोनों ही टीमों के कैप्टन शिरपुर जैन 11 और स्पाइडर के कैप्टन टॉस के लिए तैयार रहे। 41 रन बोर्ड पे लग चुके हैं। बेहतरीन बल्लेबाजी जारी है अहिर वॉरियर्स की ओर से। पूरी तरीके से इस मुकाबले में हावी रही है अहिर वॉरियर्स। मौका नहीं दिया है पहली ही गेंद से महात्मा फुले को। इस बार कदमों का इस्तेमाल के पुल करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का उतना अच्छा संपर्क नहीं। एक ही रन हासिल होता हुआ बल्लेबाजों को। स्कोर पहुंचता हुआ 42 रनों पर। मात्र 13 रन दरकार है अभी यहां से इस मुकाबले को जीतने के लिए। लगभग ये वन साइडेड होता हुआ मुकाबला पूरी तरीके से असफल रही है महात्मा फुले इस मुकाबले में वापसी करने में। इस बार फिर से कट कर दिया है। बेहतरीन स्ट्रोक का वन बाउंस इनटू द बाउंड्री रोप्स। बेहतरीन हिटिंग है प्रसाद पाठक के बल्ले से। गेंद जाती हुई 4 रनों के लिए। साथ ही ओवर की समाप्ति, 4 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर 46 रन बगैर किसी विकेट के नुकसान के। यहाँ ड्रिंक्स ब्रेक होगा और इसी हेलो। ड्रिंक्स ब्रेक में एक टॉस होने मिनिट जा शायद रहा सर, है। शिरपूरचे कॅप्टन आणि स्पायडरचे कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी येतील. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं, मैदानावर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्वांना स्वागत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एक वेळ हार्दिक शुभेच्छा. एलिमिनेटरचा सामना MPL सीझन 2 चा हा थरार अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहे. एलिमिनेटरच्या मॅचमध्ये एका बाजूला सिरपूर जैन जो संघ आता इन्फॉर्म संघ म्हणून ओळख बनवतोय, दुसऱ्या बाजूला स्पायडर 11 संघ, एक ताकदवान संघ या स्पर्धेमधला. आणि हे दोन संघ एकमेकांना भिडताना पाहायला मिळतील. या सामन्याच्या टॉससाठी आमचे मित्रवर्य जावेद भाई आणि कुलदीप भाऊ ताजने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॉल असणार आहे स्पायडर टीमचे कॅप्टन सनी यांचा. ही महत्त्वाची लढत आहे आणि या सामन्यामध्ये टॉसही तितका इम्पॉर्टंट असेल. टेल इज अ कॉल अँड हेड. टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये कॅप्टन शिवम. शिरपूर जैन संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? पहिले बॉलिंग घेऊ. बॉलिंगचा निर्णय. संघ फॉर्म मध्ये परतलाय, विजयाच्या मार्गावर परतला आहे. बॉलिंगचा निर्णय घेतला. किती धावापर्यंत रोकाल? 70च्या खाली रोखल्यावर आम्ही चेस करून घेऊ 100%. बघा या ठिकाणी या मॅच मध्ये जर पराजित झाले तर चान्स नाहीये या स्पर्धेमध्ये. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूंवर आज प्रेक्षकांच्या नजरा असतील? नजरा तर सगळ्याच खेळाडूवर राहील आमच्या, कारण की सगळे एकाहून एक परफॉर्मन्स देत आहे. मोसिंद तुम्ही मागच्या मॅचमध्ये बघितला, पुऱ्या टुर्नामेंटमध्ये बघितला. बाबा, मिनाज मामू खूप खूप चांगले खेळत आहेत सगळे प्लेयर. नक्कीच. एनी चेंजेस? आहे एक चेंज. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला या सामन्यासाठी. सनी भाऊ, टॉस गमावला आहे. महत्वाचा हा सामना. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता? बॅटिंगच केली असते. बॅटिंग केली असती. बॅटिंग आली आहे. किती धावापर्यंत बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 18+. नक्कीच एक चांगला सामना पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतायत. तोच चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगला झाला. नक्कीच. या सामन्यामध्ये ज्या प्रकारे ही स्पर्धा खेळतात, काय अनुभव आहे या स्पर्धेबद्दल? अनुभव तर चांगला झालेला आहे आणि स्पर्धा एवढी चांगली छान होत आहे त्यामुळे इंटरेस्ट अजून वाढलेला आहे. नक्कीच इंटरेस्ट याही मॅचमध्ये वाढेल. खूप खूप शुभेच्छा असतील आपल्याला या सामन्यासाठी. तर प्रेक्षक हो, महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस या ठिकाणी समाप्त झाला आहे. टॉस जिंक या मॅचमध्ये सिरपूर जैन संघाने प्रथम बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं निमंत्रण दिलं आहे सनी अँड कंपनीला. म्हणजे स्पायडर 11 संघाचे मातब्बर फलंदाज पुन्हा एक वेळ इन फॉर्म या मॅचमध्ये पाहायला मिळतील का हे बघण्यासारखं असेल. अक्षय लादे या मॅचमध्ये पुन्हा धमाका करेल का हाही प्रश्न आहे. थोड्याच वेळामध्ये हा सामना आपल्या समोर येईल, परंतु त्यापूर्वी क्वालिफायर 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अहिर वॉरियर्स धावाच्या लक्ष्यांचा पाठलाग करतोय, तर गोलंदाजीसाठी महात्मा फुले संघाचे गोलंदाज पलटवार करण्याच्या तयारीत आहे. धन्यवाद. गेंदबाज सतीश और सामना करेंगे सागर. स्लो एंड गेंद की सतीश ने जाने दिया. सागर ने वाइट करार दिया अंपायर ने और इसी वाइट से बढ़ता हुआ स्कोर है
47 रन। इस बार खेल दिया कवर के ऊपर से, बॉल जाती हुई 2 बॉल्स बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए, और इसी चौकी की मदद से रन बढ़ते हुए अभी 51 रन। और जीत के लिए 4 रनों की आवश्यकता। तो तैयार रही है शिरपुर की पूरी टीम फील्डिंग के लिए। बढ़िया खेल दिखाया यहाँ पे आहिर वारियर ने, वापसी करते हुए अपनी टीम के लिए सागर और प्रसाद की। काफी करारे स्ट्रोक खेलते हैं प्रसाद, और आपने सब देख लिया है, ऑफ स्टंप काफी कड़क खेलते हैं वो। और फिर से गेंदबाज तैयार सतीश। समझदारी की क्रिकेट सागर के द्वारा। अभी भी जीत के लिए 3 रनों की आवश्यकता, और बल्लेबाज है प्रसाद। कृपया सर्व संघांना आणि सगळ्या खेळाडूंना माझी विनंती, या बाउंड्री रोपच्या बाहेर उभे राहा. महत्वाचा दिवस आहे. आपलं सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. MCC क्रिकेट क्लब मालेगावच्या वतीने आपल्या सर्वांना नवीन वर्ष हे सुख समृद्धी आणि चांगले जाओ. इसी बीच में ये गेंद ऑफ स्टंप से काफी बार वाइट है, और इस वाइट से अब बढ़ता हुआ स्कोर. जीत के लिए अभी 2 रनों की आवश्यकता. इस बार खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर मौजूद. 1 रन, और 1 रन से अब बढ़ता हुआ स्कोर 54 रन सॉरी. और जीत के लिए विनिंग शॉट खेलेंगे सागर. इस बार खेल दिया कवर के ऊपर से, बॉल जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. आणि याचबरोबर या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ अहिरवारिया संघ. अनेक जणांनी भविष्यवाणी केली होती या संघाबरोबर, आणि ती भविष्यवाणी या संघाने खरी ठरवली आहे. नाबाद 54 धावांचं 55 धावांचं लक्ष्य पार केलं आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ म्हणून बहुमान मिळवला आहे. अहिरवारिया संघाचे योद्धे लढले चांगले, खेळले चांगले, आणि फायनल मध्ये प्रवेश सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करता आहेत इनटू द फायनल अहिरवारियस. परंतु पुन्हा एक वेळ वाट बघावी लागेल. एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत महात्मा फुले संघाला खेळावं लागेल. या मॅच मध्ये पाहिजे तसा खेळ झालाच नाही महात्मा फुले संघाकडनं, आणि हेच खरं पराभवाचं कारण आहे. शिरपूर जैन लगेच फिल्डिंग लावतील.